तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी मँचेस्टरमध्ये आहे आणि आज खूप सुंदर हवा आहे, कारण -3 डिग्रीतनं +1 डिग्रीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे मागचा बर्फ थोडा वितळलेला आहे, हवा थोडीशी ओपन अप झालेली आहे. परंतु खरं वातावरण जे तापलं आहे ते सिडनीमध्ये तापलं आहे. आणि तुम्ही जे मला विचारताय की चौथी कसोटीची चर्चा जास्त चालू आहे आणि तिसऱ्या कसोटीची कमी आहे, ही ऑस्ट्रेलियन्स लोकांची पद्धतच आहे. उजवीकडं हात दाखवायचा, डावीकडं वळायचं, समोरच्या टीमला गोंधळून टाकायचं, माइंड गेम ज्याला म्हणतात. स्लेजिंग जे आहे ते दिवसेंदिवस कमी झालं आहे आणि त्यामुळे हे माइंड गेम्स हे थोडेसे खेळले जाणार. आणि या बाबतीत मला वाटतं कुणी कोणाला दोष देऊ नये, लक्ष देऊ नये. कुछ तो लोग कहेंगे तसं कुछ तो ऑसी कहेंगे, ऑसी का काम आहे कहना असं म्हणावं आणि ते सोडून द्यावं, कारण त्याला एवढं महत्त्व नाही आहे. लक्ष जे आहे ते सिडनी कसोटीवरती ठेवायला पाहिजे, कारण मालिका 1-1 बरोबरीत आहे. ही आता मस्त पद्धत चालू झाली आहे की संघाची घोषणा आदल्या दिवशीच करून टाकायची. चर्चा नाही, उगाच चर्चेला उदाहरण आणायचं नाही, रुमर्सला चिंता नाही. या सगळ्या गोष्टी मला आवडू लागलेल्या आहेत. आणि आता हे स्पष्ट झालं आहे की नवदीप सैनीचा डेब्यू होणार आणि त्याबरोबर मयंक अगरवालच्या जागी रोहित शर्मा खेळणार. मला वाटतं रोहित शर्मा ओपनिंगला येणं हे एका अर्थाने चांगलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा त्याचा खेळ नेहमीच बहरलेला आहे. त्यामुळे तो जर का सलामीला शुभमन गिल बरोबर आला, नवीन बॉल जर का ते खेळून काढू शकले, तर नंतर सकारात्मक बॅटिंग होऊ शकते. कारण शुभमन गिल असू देत, रोहित शर्मा असू देत, हे टुकू खेळणारे नाही आहेत. ते जर का विकेटवर थांबले तर धावा या येतच राहणार आणि त्यामुळे या दोघांचा समावेश होणं हे भारतीय संघासाठी खूप चांगलं आहे. समोरच्या टीममध्ये वॉर्नर येतो ही गोष्ट चांगली मानली जाईल. इतर ग्राउंडपेक्षा सिडनीची विकेट ही थोडीशी वेगळी आहे, किंचित ती संथ असते, किंचित. आणि त्यामुळे भारतीय संघाला त्याचा थोडासा फायदा होऊ शकतो. खास करून मी का म्हणतो तर आपल्या संघामध्ये 2 दर्जेदार स्पिनर आहेत. अश्विन टॉप फॉर्ममध्ये आहे आणि त्याचबरोबर सर रवींद्र जडेजा हे सुद्धा अष्टपैलू खेळाडू म्हणून आता एस्टॅब्लिश झालेले आहेत. त्याच्या उलट समोरच्या टीममध्ये फक्त नेथन लिओन आहे, टॉप क्लास बॉलर आहे, 400 विकेटच्या तो जवळ आहे. पण आपल्या संघामध्ये 2 फिरकी गोलंदाज असणं हे फायद्याचं ठरेल. हे सगळं म्हणत असताना पहिली बॅटिंग कोणाची येते, त्यांचा डाव कोण कसा रोखतंय, याला खूप महत्त्व राहील. फक्त ही टेस्ट मॅच 4 दिवसात संपेल असं मला वाटत नाही, कारण ही विकेट थोडीशी संथ आहे. शंकाच नाही, पलटवार करणारच करणार. आणि ज्या पहिल्या 2 टेस्ट मॅचेसमध्ये त्यांनी चुका केल्या आहेत, खास करून गेल्या टेस्ट मॅचमध्ये जी चूक केली आहे की ते सावध पवित्र्यामध्ये होते, तो सावध पवित्रा आपल्याला सिडनी कसोटीमध्ये दिसणार नाही. आक्रमक पवित्रा हा ऑस्ट्रेलियाचा मला अगदीच अपेक्षित आहे. त्यामुळे पलटवार जो होईल तो आक्रमकतेने होईल असं मला नक्की वाटतं. त्यातनं वॉर्नर परत आला आहे, तो तडाखेबाज बॅट्समन आहे. म्हणजे मी गमतीने त्याला सेहवागचा जत्रेत हरवलेला चुलत भाऊ म्हणतो. त्यामुळे तो संघात परत आल्याने सकारात्मकता येईल. स्मिथ जो आहे तो अश्विन विरुद्ध कसं खेळायचं हे पक्की तयारी करून येणार आणि त्याला उत्तर आणि प्रश्न हे एकमेकांच्यात कसे विचारले जाणार ही सर्वात मोठी औत्सुक्याची गोष्ट आहे. परंतु या सगळ्याबाबत अजिंक्य रहाणे काय म्हणतोय हे सुद्धा आपण ऐकूया. फायनल वन नाव सुनंदन सर. अजिंक्य, गेल्या सामन्यामध्ये आपण एवढं मोठं पुनरागमन करू असं कोणाला वाटत नव्हतं आणि ते आपण करून दाखवलं. त्यांनी खूप गोष्टी अपेक्षांचं ओझं वाढलंय. पण ऑस्ट्रेलियन टीम आक्रमकतेने उत्तर देईल असं सगळीकडे जे वाटतंय, त्याचा परिणाम आपल्या संघावरती काय होईल आणि आक्रमण ऍक्च्युली आपण करून दाखवलं याचा परिणाम काय होईल? नक्कीच मला वाटतं बाहेरच्यांनी कदाचित बिलीव्ह नव्हतं केलं, बट टीम मध्ये जे होते त्या सर्वांचं बिलीव्ह होतं की आपण कमबॅक करू शकतो ऍडलेट टेस्ट मॅच नंतर. आणि ते फार महत्वाचं होतं की टीम मध्ये सर्वांना बिलीव्ह असणं की आपण ह्या सिच्युएशन मधून कमबॅक करू शकतो. ते फार महत्वाचं होतं. मेलबर्न झाल्यानंतर परत एक एक्सपेक्टेशन्स वाढतात की इंडियन टीम असा कमबॅक केला आहे. मला वाटतं की ऍज अ टीम आम्ही पुन्हा एक परत सिम्पल क्रिकेट खेळायचा प्लॅन केला पाहिजे. पुन्हा एक संधी आहे आमच्याकडे की असा कमबॅक केल्यानंतर बरेच आपलं माइंड गेम, आपलं माइंड आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगत असतं. बट जेव्हा तुम्ही तुमचं क्रिकेट सिम्पल ठेवता आणि जे प्लॅन्स असतात तुमचे त्याला जेव्हा तुम्ही बॅक करता तेव्हा स्पेशल रिझल्ट ऑटोमॅटिकली येतात. सो फोकस हाच असेल की जास्त स्पेशल रिझल्टच्या पाठीमागे जायचं नाही. आय थिंक जे आमच्या हातामध्ये आहे चांगलं क्रिकेट खेळणं ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन, अँड तेच आम्ही करायला बघू. बाकीच्या गोष्टी ज्या कंट्रोलमध्ये नाहीयेत त्याच्यावर फोकस नाही करत आहोत. ऑस्ट्रेलिया नक्कीच एक डिफरंट प्लॅनिंग येऊ शकते, त्यांची स्ट्रॅटेजी डिफरंट असू शकते, बट
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही आमचं प्लॅनिंग, आमचे स्ट्रॅटेजीज आम्हाला काही चेंज करावे लागतील. जसं मी सांगितलं की आम्हाला सिम्पल क्रिकेट खेळणं आणि एक चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळणं ऍज अ बॅटिंग अँड बॉलिंग ते फार महत्वाचं आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, शांत भाव आहे. तो म्हणतो आम्ही आमचं क्रिकेट, आमच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या, चांगलं क्रिकेट खेळलो तर आम्हाला काही काळजी करायचं कारण नाही. हे बोलण्याची गोष्ट नाही, गेल्या मॅचमध्ये त्यांनी करून दाखवलेली आहे. फरक इतकाच आहे, गेल्या मॅचच्या वेळेला आपण पुनरागमन करू असं कोणाला वाटलं नव्हतं. ते पुनरागमन आपण करून दाखवलेलं आहे. कसोटी सामना जिंकून दाखवलेला आहे, मालिकेत एक बरोबरी करून दाखवलेली आहे. त्याची खुन्नस ऑस्ट्रेलिया काढणार आणि ते अपेक्षित आहे. म्हणून चौथ्या टेस्ट मॅचची बात सोडा हो, तिसऱ्या टेस्ट मॅचला सॉलिड मजा येणार आहे.